नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। रेशन कार्ड धारकांनो सावध व्हा। तुमच्याकडे जर 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, 4 चाकी असेल तर तुमचे धान्य आता बंद होणार आहे। म्हणजे मोफत मिळणारे धान्य मिळणार नाही। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 10 निकष या ठिकाणी तपासणीसाठी लावलेले आहे। या तपासणीमध्ये जर तुम्ही बसत नसाल, अपात्र असाल तर तुमचं धान्य बंद होणार आहे। तर कोणते 10 निकष या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, कोणते रेशन कार्ड धारक धान्यापासून वगळण्यात येणार आहे, त्या संबंधी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे रेशन व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचावे या उद्देशाने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी केली जाणार असून एकूण 10 ठोस निकष लावण्यात आलेले आहे। गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी अपात्र लोकांनी रेशन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। मोठी जमीन धारणा, चांगले उत्पन्न, 4 चाकी गाड्या असूनही स्वस्त धान्य घेणारे लाभार्थी सापडत होते। यामुळे खऱ्या गरजू लोकांचा हक्क डावलला जात असल्याची भावना निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर सरकारने आता डिजिटल डेटाचा वापर करून व्यवस्था स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेत जमिनीची सविस्तर डेटा तयार करण्यात आलेला आहे। या डेटाच्या आधारे 2.5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले आणि उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थी शोधले जाणार आहेत। अशा लोकांचे स्वस्त धान्य थांबवले जाणार आहे। पुणे जिल्ह्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे। एकूण 4,76,207 शिधापत्रिकांची सखोल तपासणी होणार आहे। सध्या सुमारे 4.25 लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून यापूर्वी 68,000 अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे। नवीन तपासणीसाठी दुबार शिधापत्रिका, कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न, कंपनी संचालक असलेले सदस्य, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन, 4 चाकी वाहने मालकी, संशयास्पद आधार क्रमांक, 6 महिन्यापासून धान्य न उचलणारे लाभार्थी, 18 वर्षाखालील एकमेव लाभार्थी आणि 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लाभार्थी असे 10 निकष लावण्यात आलेले आहेत। वरील या 10 निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुमचं धान्य या ठिकाणी बंद होणार आहे। तर प्रशासनाच्या मते या मोहिमेमुळे अपात्र लोक योजनेबाहेर पडतील आणि गरजू कुटुंबांना योग्य न्याय मिळेल। नागरिकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि शिधापत्रिकेतील माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। तरी मित्रांनो, आता रेशन कार्ड धारकांसाठी ही पडताळणी मोहीम राबवल्या जात आहे। पूर्ण राज्यभरात ही पडताळणी मोहीम राबवल्या जात आहे। त्यामुळे जे काही अपात्र रेशन कार्ड धारक आहे, ज्यांना धान्य